आपल्याबरोबर प्रसाद दाढे आहेत, आपण त्यांच्याशीच बोलूया। सर, मोठी सभा, जाहीर सभा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली सभा होत आहे, काय सांग? शिवतीर्थ हा ऐतिहासिक सभेचा स्थळ आहे। ज्या शिवतीर्थावरती कैलासवासी शिवसेना प्रमुखांची 50 सभा झाल्या, इतिहासात स्वातंत्र्य काळातल्या सभा झाल्या। अटलजी वाजपेयींची सभा इथे पाहिली, अडवाणींची सभा पाहिली, कारयात्रा रथयात्रा इथे पाहिली कारसेवकांची, महात्मा गांधीजीची सभाच्या शिवतीर्थांनी पाहिली, सावरकरांना ज्या शिवतीर्थांनी पाहिलं त्या शिवतीर्थावरती आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची सभा, या विकसित भारताचा नेता, समृद्ध भारताचा नेता, शक्तिशाली भारताचा नेता, 2047ला बलशाली भारताचा नेता, आज माननीय मोदीजींची सभा इथे होते। आम्हाला अतिशय आनंद आहे। लाखोच्या संख्येने आपण पाहतायत लोक येत आहेत आणि ही लोक आज इथे इतिहास घडवून जाणार आहेत। सर, मोठं शक्ती प्रदर्शन हे महायुतीकडनं आज करण्यात येत आहे आणि यावरून आपण पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे एकाच मंचावरती आहेत आणि मोठ्या प्रमाणात टीकास्त्र हे महाविकास आघाडीचे। विकसित भारताचा चेहरा म्हणून नरेंद्र मोदी, बाळासाहेबांचा वारसदार म्हणून राज ठाकरे आणि विकसित महाराष्ट्राचा चेहरा म्हणून देवेंद्र फडणवीस आज व्यासपीठावर येणार आहेत। मला वाटतं की खऱ्या अर्थाने हिंदुस्थानाचा विकास करणारा, हिंदुत्वाचा विकास करणारा, ज्याला सगळ्यांना एकत्र घेऊन जाणारं जे हिंदुत्व आहे ते चेहरे आज या व्यासपीठावर मंचावर येणार आहेत। सर, आज दुसरी देखील सभा होत आहे महाविकास आघाडीची बँड्रा BKC येथे, त्या ठिकाणी देखील जाहीर सभाही होत आहे। ती वेड्यांची जत्रा आहे। मी सकाळपासून म्हणतोय की ज्यांचा कोणाचा ताळमेळ नाही, ज्यांच्या प्रचारात पाकिस्तानचे झेंडे लावले जातात, देशाच्या झेंड्याचा अपमान केला जातो, जे हिंदुत्वाचा द्वेष करतात, त्या येड्यांची जत्रा BKC मध्ये भरली। सर, शेवटचा प्रश्न, रेकॉर्ड टोल ब्रेक ही सभा होणार आहे? मला वाटतं की जवळजवळ 1 लाखाच्या आसपास खुर्च्या लावल्या आहेत, पण या सभेला 2.5-3 लाखाच्या आसपास लोक येतील असा माझा प्राथमिक अंदाज आहे। 2.5 ते 3 लाखपेक्षा जास्त नागरिक हे या ठिकाणी सभेसाठी येणार आहेत आणि रेकॉर्ड टोल ही ब्रेक होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेंद्र पवारसह मनोज जायकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।